आता भगवद्गीतेमध्ये हेही सांगितलं आहे की कोणतेही काम योगवृत्तीने केले पाहिजे. जग आणि जीवन हे अनादी कालापासून विरोधी गोष्टींनी विणले गेले आहे. वस्त्राला जसे आडवे आणि उभे धागे असतात त्याप्रमाणेच संसाराचे आहे. आडवे आणि उभे धागे जर नसतील तर वस्त्र विणलंच जात नाही. त्याप्रमाणे सुख, दुःख, पाप, पुण्य, यश, अपयश, मित्र, शत्रू, गरीब, श्रीमंत अशी अनेक द्वंद्वे आहेत आणि अशा या द्वंद्वातून प्रत्येक व्यक्तीला जावंच लागतं. जीवनात दुःख टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न अवश्य करावा, परंतु ते अपरिहार्य असेल तर मात्र धैर्याने सहन करावे. धैर्याने सहन करावेच लागते, त्याला सामोरे जावे लागते. अशा या सुखदुःखांकडे विचारी माणूस किंवा विवेकी माणूस योगवृत्तीने पाहतो आणि आलेल्या प्रसंगास सामोरा जातो. मनाचे संतुलन ठेवतो, परंतु अज्ञानी माणूस मात्र एका वेळी एकाच गोष्टीकडे पाहतो आणि त्यामुळे सुखाचा प्रसंग असेल तर तो आनंदी होतो आणि दुःखाच्या वेळी मात्र निराश होतो, दुःखी होतो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू हेही दुःख जीवनात अटळ आहे, परंतु अनेक लोक अशा या प्रसंगाने आयुष्यात खचून जातात. त्यांना त्यांच्या जीवनात काही अर्थ नाही असे वाटायला लागते. परंतु गीता हेच सांगते की ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा शोक करू नकोस. अशा या प्रसंगात प्रत्येकाला दुःख होतेच, परंतु त्यातूनही स्वतःला सावरले पाहिजे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. खरोखर जन्माला येणाऱ्याला मरण आणि मरणाऱ्याला जन्म निश्चित आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे चक्र असेच चालू राहणार आहे. तेव्हा अर्जुना, या अटळ गोष्टींचा शोक करणे तुला उचित नाही, तुझ्यासाठी हे योग्य नाही असे श्रीकृष्ण सांगत आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिले की गीतेतील विचारात योग आणि योग बुद्धी ही मध्यवर्ती कल्पना आहे. संपूर्ण गीतेत पहिला विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग असे 18 योग आहेत. या योगाचे तत्वज्ञान आचरणात आणणारा तो योगी. कर्मयोग, ध्यानयोग व ज्ञानयोग यांच्या सहाय्याने तो योगवृत्ती साध्य करतो आणि योगी होतो. श्रीकृष्ण, जनक, व्यास, श्रीराम, अशोक, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद असेही अनेक योगी होते आणि म्हणून गीतेचा अंतिम संदेश आहे, तस्माद् योगी भवार्जुन. अर्जुना, तू योगी हो, योग बुद्धीची कास धर. पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी सामान्य माणसाच्या जीवनातील द्वंद्वांचे वर्णन आहे. मनुष्य जन्माला येऊन कर्म करू लागला की लगेच सुख दुःख, पाप पुण्य, यश अपयश अशी द्वंद्वे त्याच्या मागे लागतातच. आणि या द्वंद्वांचे निवारण करण्याच्या आधी ती निर्माण कशाने होतात ते आपण पाहू. तर कर्मामुळे ही द्वंद्वे निर्माण होतात. कर्म हे निमित्त आणि द्वंद्व हा त्याचा परिणाम किंवा आपल्या कर्माचे म्हणजेच एखाद्या कामाचे फळ आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये गीता सांगते
की कर्मावर आपला अधिकार आहे, पण त्याच्या फलावर म्हणजे परिणामावर मात्र आपला अधिकार नाही. मग कर्म करताना योगवृत्ती कशी ठेवावी हा प्रश्न आपल्या मनात येतोच. तर त्याचा अर्थ असा आहे, आपण आपले व्यवहार करताना आपला काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो. तर हा उद्देश शुद्ध असावा. केवळ स्वार्थी वृत्ती न ठेवता त्यात परिवाराच्या, समाजाच्या हिताचाही विचार करावा. निदान आपले व्यवहार परिवाराला, समाजाला मारक किंवा घातक असू नयेत. एखादी व्यक्ती लबाडी आणि खोटेपणाने परिवाराची संपत्ती हडप करते. एखादी व्यक्ती भेसळीचे व्यवहार करते. लोकांचे काही हो, मला पैसा मिळतोय ना म्हणून आपले व्यवहार सरळ, शुद्ध आणि प्रामाणिक असावेत. समाजाचे हित, परिवाराचे हित, सेवावृत्ती, परोपकार या गोष्टींचा विचार करून प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने आपली कामे करावीत. हा भाग आपल्या कामाच्या हेतूविषयी झाला. आता प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावे किंवा आपली अडचण दूर व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. उच्च परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळावे असे वाटते. एखाद्या डॉक्टरला वाटते की माझ्या हातून हे अवघड ऑपरेशन, ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी. अर्थात प्रयत्न करणे म्हणजेच कर्म करणे आपल्या हातात आहे, फळ मिळणे मात्र आपल्या हातात नाही. कर्म किए जा फल की इच्छा मत करना इंसान, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान. अर्जुना, फलाची आसक्ती सोडून यश आणि अपयशाविषयी निर्विकार होऊन योगवृत्तीत राहून व्यवहार कर. अशा साम्य वृत्तीलाच योग असे म्हणतात. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. श्रीकृष्णाने अर्जुनाला हा जो उपदेश केला त्याला गीतेत योग असे नाव आहे. आणि योग ही गीतेतील मध्यवर्ती कल्पना आहे. सुख दुःख, पाप पुण्य, यश अपयश, जीवनातील अनेक विरोध कसे नाहीसे होतील किंवा या गोष्टींपासून माणूस कसा मुक्त होऊ शकेल, तर यावर गीतेचे उत्तर अगदी साधे, सरळ आणि सोपे आहे. ते म्हणजे योगवृत्तीचा अंगीकार केला पाहिजे. माणसाचा स्वभाव बदलण्यावर, मनोवृत्ती सुसंस्कृत करण्यावर गीतेचा खरा तर कटाक्ष आहे. हा अर्थ एकदा आपण लक्षात घेतला तर गीता समजणे अगदी सोपे जाईल. भगवद्गीता ही आपली दुःखे नष्ट करू शकत नाही, तर त्याच्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देते, आपली निर्णय क्षमता वाढवते, आपली विवेक बुद्धी जागृत करते. आता योग म्हणजे काय? तर योग म्हणजे समतोल दृष्टी, समत्वाची वृत्ती. आपल्या मनाचा तोल अनुकूल अथवा प्रतिकूल गोष्टींनी ढळता कामा नये. दिव्याची ज्योत निर्वात ठिकाणी जशी निश्चल असते, निर्वात ठिकाणी म्हणजे जिथं अजिबात हवा नाही किंवा वारं नाही, अशा ठिकाणी ती निश्चल असते. अनेक नद्यांचे पूर आले तरी समुद्र जसा स्थिर असतो, त्याप्रमाणे हे अर्जुना, तू निश्चल, निर्विकार आणि समचित्त रहा. याचेच नाव योग आहे. या तत्वाचे आचरण करणारा तो योगी. आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत
की तू योगी हो, योग बुद्धीने राहा. समत्व वृत्तीमुळे, समतोल विचारसरणीमुळे, योग तत्वज्ञानामुळे तुला या द्वंद्वांची बाधा होणार नाही. आपल्या मनात आणि विचारात दोन प्रकार असतात, एक चांगला आणि दुसरा वाईट. यांनाच मनोवृत्ती म्हणतात. वाईट वृत्तींना विकार असेही नाव आहे. चांगल्या वृत्ती म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, त्याग, सहनशीलता, परोपकार हे सद्भाव. आणि वाईट वृत्ती म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्वार्थ, अहंकार, ढोंग इत्यादी. कोणतेही काम सुरू केले की या दोन्ही प्रकारच्या मनोवृत्ती मनात येतात. त्यातल्या वाईट मनोवृत्तींना वाव द्यायचा नाही, संधी द्यायची नाही, त्यांना ताब्यात ठेवायचे आणि चांगल्या वृत्तींना मात्र जागृत ठेवायचे. म्हणजेच कामाच्या सुरुवातीला, काम करताना व काम झाल्यावरही चांगल्याच वृत्ती ठेवायच्या. असे वागले की मन शांत, समतोल आणि शुद्ध राहते. मनाच्या या स्थितीलाच योग म्हणतात. घरात, उद्योगधंद्यात, समाजात सगळीकडे वागताना मन समतोल, शांत व शुद्ध ठेवावे. हीच योगवृत्ती आहे. आणि ही योगवृत्ती ठेवून आपण जी कामे करतो त्यालाच कर्मयोग असे नाव आहे. योगवृत्तीने कामे केली तर दुःख कमी होईल ही गोष्ट खरी आहे. पण काही दुःखे जगात अटळ अशी आहेत, ती कुणालाच चुकली नाहीत. अहो, मृत्यूचे दुःख सर्वांनाच आहे. ज्ञानी असो की अज्ञानी, जगी सर्व एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, लहान असो किंवा मोठा असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, अहो प्रत्येकाला मृत्यू हा आहेच. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. ओ म्हातारपण, आजार आणि मृत्यू ही शारीरिक दुःखे जीवनात अटळ आहेत. अशा दुःखांचाही स्वीकार केला पाहिजे. अहो, सुख भोगावे तसे दुःखही सोसावे लागते. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊनच मनुष्य जन्माला येतो.